नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा आपला हा व्हिडिओ आहे. काय आहे बघा, अध्ययन उपपत्तीची वैशिष्ट्ये व शैक्षणिक महत्त्व. तर बघा, अध्ययन उपपत्त्या कोणकोणत्या आहे, पहिल्या पेपरसाठी कोणकोणत्या उपपत्त्या येणार आहे. तर ह्या ज्या काही उपपत्त्या आहे अध्ययनासंदर्भात तर त्या येतील बघा. तर साहचर्यवादी, थॉर्नडाईक, पॅव्लोव, स्किनर यांची उपपत्ती आपण बघणार आहोत. बाकीच्या काही उपपत्त्या आहेत. तर उपपत्तीचे काही वर्गीकरण आहे तर ते केलेलं आहे या ठिकाणी. साहचर्यवादी उपपत्ती, त्यानंतर आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती, अशा 3 उपपत्त्या आहेत. तर त्यामध्ये साहचर्यवादीमध्ये आहे थॉर्नडाईक आपण बघणार आहोत, पॅव्लोव आणि स्किनर यांच्या आपण उपपत्त्या बघणार आहोत. त्यानंतर वॉटसनची पण आहे, गुथ्रीची पण आहे आणि हलची पण आहे. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅने, टॉलमन, आसू, बेल आणि ब्रुनर यांनी मांडलेल्या उपपत्त्या आहेत. त्यानंतर आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती एक महत्त्वाची आहे आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तर काही प्रतिमान पण आहे यामध्ये. प्रतिमानांची पण आपण 1 बाय 1 माहिती घेणार आहोत. तर आता बघा, उपपत्ती म्हणजे नेमकी काय, तो एक मुद्दा आपण इथं बघूया. बघा, अध्ययन काय केले जाते, ते कसे होते यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग केले. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी निष्कर्ष काढले, ते पद्धतशीररीत्या मांडले. अध्ययन प्रक्रियेविषयी स्पष्टीकरण केले, त्यालाच आपण अध्ययन उपपत्ती असं म्हणतो. अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, या विविध गोष्टीचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांचा समुच्चय होय, असं या ठिकाणी एक उपपत्तीची व्याख्या दिली आहे. तर बघा, या विविध उपपत्तीचे आपण वर्गीकरण केले. या उपपत्तीचा यापैकी काही ठळक व महत्त्वपूर्ण उपपत्तीचा आपण अभ्यास करणार आहोत. साहचर्यवादाचा उगम खरे पाहिले तर तत्त्वज्ञानात आहे असं म्हटलेलं आहे. साहचर्यवादी उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्या संबंधावर विशेष भर देतात. तर बघा, उद्दीपक आणि प्रतिक्रिया हे 2 मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. 19व्या शतकात बघा, 19व्या शतकामध्ये त्यांनी म्हटलं उत्तरार्धात साहचर्यवादाचा अभ्यास जोमाने सुरू झाला. एडवर्ड थॉर्नडाईक 1874 ते 1949 या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. लक्षात घ्या की थॉर्नडाईक जो होता तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता, हे लक्षात ठेवायचं आहे. अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान यांनी मिळवला. लक्षात घ्या, आपली उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली आहे. या ग्रंथाचं नाव लक्षात द्या, ॲनिमल इंटेलिजन्स, याचं नाव लक्षात तुम्हाला ठेवायचे. थॉर्नडाईक यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केले. ठीक आहे, कोणावर प्रयोग केल्याने? कुत्र्यावर केला, मांजरावर केला, मासे, कोंबड्या. ठीक आहे, मानव प्राणी आणि मानवोत्तर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात, अशी त्यांची धारणा होती मला. ठीक आहे, आता साहचर्यवादी उद्दीपक, ज्याला स्टिम्युलस म्हटले, उद्दीपक स्टिम्युलस आणि प्रतिसाद रिस्पॉन्स यांच्या संबंधावर जसे भर देतात, तसेच त्यांच्या संबंधाच्या दृढीकरणावर रेनफोर्समेंट ज्याला म्हटलं आपण भर देतात. त्यांच्यामध्ये उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामध्ये सहचार्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद, ज्याला SR बॉन्ड यांच्यावर भर दिलेला आहे. उद्दीपक म्हणजेच काय, इथे दिलेलं त्यांनी उद्दीपक S आणि R. ठीक आहे, उद्दीपक म्हणजेच त्याला स्टिम्युलस म्हटलं, S आणि R म्हणजे रिस्पॉन्स बॉन्ड यांच्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती, कनेक्शनिझम असे संबोधले जाते. त्याच्यामुळे त्यांचा प्रयोग दिलेला बघा, याच्यावर तुम्हाला चित्र पण दिसेल की कशा पद्धतीने प्रयोग त्यांनी केलेला आहे. बघा, प्राणी चुकत शिकत असतो असं त्यांनी म्हटलं आहे. सतत धडपड करीत राहिले की यश मिळते, सतत प्रयत्न करीत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो. यश मिळते, यश पुष्कळदा चुकून मिळते असं म्हटलं त्यांनी. चुका करीत अचूकता ज्ञात होते असं म्हणणे त्यांनी. नव्याने सायकल शिकणारा अनेक चुका करतो, पण सायकल चालवित राहिले की चुकाचे प्रमाण काय होतं, कमी होतं. अनेक प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडते असं यांनी थॉर्नडाईकने म्हटलेलं आहे. तर बघा, थॉर्नडाईक या पद्धतीने व्यक्ती शिकतात हे दाखवण्यासाठी भुकलेल्या एका मांजरावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर प्रयोग काय बघा, तो आपण समजून घेऊया काय प्रयोग आहे.
बघा प्रयोग आहे. प्रयोग केला. या भुकिल्या मांजराला एका कूटपेटिकेत कोंडून ठेवले. कूटपेटिकेत मांजराला दिसू शकतील अशा बेताने एका बशीत मासे ठेवले. सुरुवातीस मांजराने पंजा बाहेर काढणे, चावणे, ओरबाडणे, कूटपेटिकेबाहेर डोके काढणे अशा विविध प्रतिक्रिया दर्शविल्या. योगायोगाने स्वैर हालचालीत दोरी ओढली गेली. कूटपेटिकेचे दार उघडले गेले. मांजर पेटीच्या बाहेर आले. त्याला मासे मिळाले. दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही. येथे मांजराचे अध्ययन झाले नाही, कारण दार उघडले जाणे एक शुद्ध योगायोग होता. हा प्रयोग वारंवार केला गेला. हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या. मांजराला समस्येचे स्वरूप उमगले. त्या कूटपेटिकेत मांजराला पुन्हा कोंडल्यावर दार उघडण्यासाठी असलेली दोरी मांजराने नेमकी ओढली. कूटपेटिकेचे दार उघडण्याचे तंत्र मांजरास अवगत झाले. मांजराचे अध्ययन झाले असं आपण या ठिकाणी म्हणू. थोडक्यात सांगायचे झाल्यास एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकाचे प्रमाण काय होतं, कमी होत जातं. त्यातून नेमका मार्ग सापडतो, हेतू पूर्ण होतो, अध्ययन होते. आता याच्यामध्ये 4 टप्पे संबोधत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणकोणते? उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते. चुकाचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो. या पद्धतीची काही मर्यादा आहे. मर्यादा काय आहे बघा? प्रगती अगदी सावकाश होते. वेळ खूप खर्च होतो. यश पुष्कळ योगायोगाने मिळते. अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात. आपली शक्ती खर्च होते. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री देता येत नाही. ठीक आहे. तर बघा हे थॉर्नडाईकचा हा प्रयोग होता, तो आपण बघितलेला आहे त्याची उपपत्ती. तर पुढील काही त्याचे जे नियम आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.